नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र योगेश दरेकर. तर मित्रांनो, हे आपला ऊस याला झालेला आता 1.5-2 महिने जाऊन त्याच्यात तणनाशक मारून आवत आणलेलं आहे आपण. तर त्याच्यानंतर त्याच्या नाया दाबल्या होत्या मातीमध्ये, तर त्या नाया वर काढून आपण त्याला सोडलेले पाणी ड्रीपद्वारे. तेच आपण त्याच्यामध्ये फेरफटका मारून पाहू पुढं पाणी गळलं पुढं निघालं, कारण की उन्हाचं टेम्परेचर फार वाढलं, त्याच्यामुळं पाणी कमी जादा गाण्याची शक्यता आहे पुढं. तर इकडं आपला गावरान आंबा आहे मित्रांनो, त्याला चांगला बादला काही वाऱ्यानं पडला मिळणार आहे. एकदम सुपर आंबा आहे गावरान क्वालिटीमध्ये. तर आपण चौकडं उचल फेरफटका मारून पवरलो, काही ठिकाणी पाणी कमी गौरवलं पडाला. त्याच्या आदरकीच्या जुन्या नाया होत्या ना, त्या नाया थोड्या लिकेज राहिलेलं आहे, त्याच्यामुळे थोडाफार फटका बसण्याची शक्यता आहे. तर पहिलं जे खाली नाही त्याच्यामुळे पाणी याकडे त्याकडे वाहत होते. अलीकडे चांगल्यापैकी गौरवलं मध्ये आडमध्ये, पण त्या काळात थोडं कमी गौरवलं. तर आपल्याला चालणे सिंगल फेजर मोटर या अलीकडल्या बदल्या टाकण्यासाठी राहतील, जेणेकरून ते पाणी फुल घेऊन त्या काढायला जाईल. आणि प्रत्येक ऊसापासून, कारण की टेम्परेचर एवढं आहे की ते ऊसात पाणी पाचल्याशिवाय ऊसाच ते होणार नाही. तिथं आपण टाकलेलं आधीचं बी ना त्या पोत्याखाली, इकडे बी आपले 2 गावरान आंबे, ते एका आंब्याला चांगले आंबे 2-4, बाकी आंब्याला काही बारा आला नाही चांगला. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण लाईक करा आणि तुमच्या पत्रिका आम्हाला नक्की कळवा.